श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो, आज आपण एका अद्भुत आणि अमूल्य प्रवासाची सुरुवात करतोय. या प्रवासाची सुरुवात होते श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंच्या पवित्र नामस्मरणाने. जेव्हा जेव्हा भक्त संकटात सापडतो, जेव्हा जीवनाच्या रस्त्यावर अंधकार पसरतो, तेव्हा तेव्हा प्रभूंचे स्मरण म्हणजेच एक तेज होते. आज आपण श्रीपाद वल्लभ श्री प्रभूंचे अभयवचन ऐकणार आहोत. हे अभयवचन फक्त शब्द नाहीत, तर प्रभूंच्या कृपेचा स्पर्श आहे. ज्या मनानं, ज्या भावनेनं तुम्ही हे वाचाल किंवा ऐकाल, त्या क्षणी तुमच्या जीवनात दैवी शांतता आणि आनंद उतरतो. म्हणून भक्त हो, आधी प्रभूंच्या चरणी डोके टेकून भक्तिभावाने कमेंट करा, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. तुमचा एक शेअर कुणाला तरी भक्तीचा मार्ग दाखवेल आणि तुम्ही त्या पुण्याचे भागीदार व्हाल. म्हणूनच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. श्रोते हो, आजचा दिवस तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कारण आता तुम्ही जे ऐकणार आहात ते फक्त शब्द नाहीत किंवा एक कथा नाही. हे आहेत श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंचे अभयवचन. असं म्हणतात की ज्यांना आयुष्यभर तप केला, साधना केली, यज्ञ केले, त्यांनाही जे फळ सहजासहजी मिळत नाही, ते फळ फक्त श्रवण मात्रेनं या अभिवचनानं मिळतं. भक्त हो, जीवनात कितीही अडचणी असोत, मनात कितीही वेदना असोत, नशिबात कितीही जळा दिलेल्या असोत, जर प्रभूंचं नाव हृदयातून घेतलं तर दगडाला देखील फुलासारखा आकार येतो. आज तुम्ही ऐकणार आहात हे वचन फक्त संकट दूर करायचं नाही, तर मनामध्ये अमर्याद शांतता, धैर्य, समाधान निर्माण करण्याचा आहे. श्रोते हो, प्रत्येकाच्या जीवनात एखादा क्षण येतो जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता आपण काहीच करू शकणार नाही, आता आपल्यावर सगळे दरवाजे बंद झाले आहेत. अशा वेळी एक दार मात्र नेहमी उघडं असतं. ते दार म्हणजे श्रीपाद प्रभूंचं नामस्मरण. त्यांचं स्मरण म्हणजे महासागर. त्यात डुबकी मारली की आपल्या पापांची जड साखळी आपोआप गळून पडते. त्यांची दृष्टी म्हणजे औषध. ज्यावर पडली त्याचा रोग एका क्षणात नाहीसा होतो. त्यांचं वचन म्हणजे अमृत. ज्यांनी ऐकलं त्याचं मन सदैव निरोगी होतं. आज मी तुम्हाला विनंती करते की या क्षणी आपल्या मनातला प्रत्येक संशय बाजूला ठेवा आणि मनातील शंका, भीती, दुःख यांना एका क्षणासाठी तरी विसरून जा. डोळे मिटा, श्वास घ्या खोल आणि कल्पना करा की आपण एका पवित्र भूमीवर उभे आहोत. समोर विशाल वटवृक्ष आहे. त्याच्या छायेत एक तेजस्वी बालसूर्य चमकत आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू यांचे नेत्र करुणेने भरलेले आहेत. त्यांचा चेहरा चंदनाप्रमाणे शांत, तेजस्वी. ते आपल्याकडे बघत आहेत, स्मितहास्य करत आहेत, हात उंचावून आशीर्वाद देत आहेत. श्रोते हो, जेव्हा प्रभूंच्या चरणी आपण शरण जातो तेव्हा आपलं भविष्य बदलायला वेळ लागत नाही. एखाद्या क्षणासाठी कल्पना करा, तुम्ही तुमचं दुःख त्यांच्या चरणी ठेवलं. कर्ज असो, रोग असो, कौटुंबिक वाद असो, सगळं त्यांच्या चरणी समर्पित केलं आणि त्यांचं अभयवचन ऐकू लागलात. त्या क्षणी तुमचं हृदय हलकं होतं. डोळ्यातून अश्रू येतात, पण ते अश्रू दुःखाचे नसतात. ते असतात मुक्तीचे. आज आपण एकत्र म्हणूया, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. हे वाक्य म्हणजे प्रभूंच्या चरणी दिलेली आपली संपूर्ण शरणागती आहे. जेव्हा तुम्ही मनापासून उच्चारता तेव्हा प्रभू तुमच्या आयुष्याचा ताबा घेतात आणि मग तुम्हाला काळजी करण्यासारखं काहीच उरत नाही. म्हणून पूर्ण मनाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण भक्तिभावाने सज्ज व्हा. आता आपण प्रवेश करूया श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंच्या पवित्र अभयवचनात. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. पण त्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. हा व्हिडिओ तुम्हाला भक्तिभाव वाढवणारा वाटला, मनाला शांती दिली तर नक्कीच लाईक करा. इतरांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. आणि भक्तिभावाने तुम्हाला काय जाणवतं हे कमेंट तुमच्या मनाने करा. आता आपण सगळे मन शांत करून ऐकू. प्रभूंच्या चरणी शरणागत होऊन ऐकूया. प्रभू म्हणतात, माझ्या लेकरांनो, भिवू नका, घाबरू नका. मीच दिगंबर, मीच दत्तात्रय, मी श्रीपाद, मी श्री वल्लभ प्रभू आहे. मी जिथे माझं नामस्मरण होतं तिथे मी स्वतः उपस्थित असतो.
जो माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतो त्या क्षणी त्यांचं रक्षण मी करतो. त्यांचं पाप माझ्या चरणी येतं आणि मी ते भस्म करून टाकतो. माझ्या भक्ताला कोणत्याही काळी संकट जवळ करू शकत नाही. जो अग्नीत पडला तरी राखला जातो, जो समुद्रात पडला तरी तारला जातो, जंगलात गेला तरी सिंह व्याघ्र त्याला इजा करू शकत नाहीत. माझे नाव घेतलं की दारिद्र्य नष्ट होतं, रोग नाहीसे होतात, दुःख पळून जातात आणि भक्ताच्या हृदयात आनंदाच्या झरा वाहू लागतात. माझ्या भक्तांची सेवा करणं म्हणजे माझी सेवा आहे. माझ्या भक्तांचा अपमान करणं म्हणजे माझाच अपमान आहे. माझ्यावर श्रद्धा ठेवून जो माझं स्मरण करतो त्याचा उद्धार मी स्वतः करतो. त्याच्या कुटुंबाला, त्याच्या वंशाला माझं संरक्षण लाभतं. ज्याच्या घरात माझं नामस्मरण होतं त्या घरात अंधकार कधीच टिकत नाही. त्या घरात नेहमी सुख समाधानाचा वास असतो. मी कोणालाही सोडत नाही. जो माझ्या शरणी येतो त्याला मी कधीच रिकामा पाठवत नाही. भक्त हो, मी तुमच्या अंतःकरणातील भक्तिभाव पाहतो. तुमच्या हातून काही पूजा, साधना, पाठ व्हावा किंवा न व्हावा याची मी काळजी करत नाही. पण तुम्ही माझ्याकडे प्रेमाने पाहिलं तर मी स्वतः धावून येतो. माझं वचन आहे, जो मनापासून मला हाक मारी त्याच्यापर्यंत मी क्षणात पोहोचतो. जो संकटात आहे, जो दुःखात आहे, जो रोगात आहे, त्याने फक्त माझे नाव घ्यावं आणि मी त्याला अभय देतो. माझं स्मरण म्हणजे अभय, माझं दर्शन म्हणजे मोक्ष, माझं वचन म्हणजे सत्य. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. प्रभूंचं अभयवचन हे जो ऐकतो त्याला पापाचा स्पर्श लागत नाही. त्याच्या जीवनात आनंद, शांती आणि प्रकाश उरत जातो. प्रभू म्हणतात, माझ्या लेकरांनो, घाबरू नका, भिवू नका, मी सदैव आहे तुमच्यासाठी. जो माझ्या चरणी येतो त्याचं रक्षण मी करतो. अग्नी जाळू शकत नाही, पाणी बुडवू शकत नाही, वारा उडवू शकत नाही, त्याला मृत्यू जिंकू शकत नाही, कारण तो माझ्या आश्रयाला आहे. जो भक्त रोज माझे नाम घेतो त्याच्या आयुष्यात दारिद्र्य राहत नाही. त्याच्या घरात अन्नधान्याची कधी कमतरता होत नाही. त्याच्या घरात नेहमी मंगलमय वातावरण असतं. जेव्हा भक्त संकटात अडकतो तेव्हा मी स्वतः धावून जातो. जसा पक्षी आपल्या पिल्लाला वाचवतो तसंच मी माझ्या भक्ताला संकटातून बाहेर काढतो. जो माझ्या भक्ताला त्रास देतो म्हणजे मला त्रास देतो. जो माझ्या भक्ताला नमस्कार करतो तो मला नमस्कार करतो. माझा भक्त जर एका क्षणासाठी मला आठवतो तर मी त्याला जन्मांतरी आठवतो. तो कधी माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. जो मजला शरण येतो त्याला मी नेहमी अभय देतो. त्याच्या पाठीशी मी उभा राहतो. शत्रूंची ताकद मी संपवतो. त्याला कोणीही हरवू शकत नाही. जो रडत रडत माझं नाव घेतो त्याचे अश्रू मी स्वतः पुसतो. त्यांच्या मनात आनंद भरतो. त्यांच्या आयुष्यात प्रकाश पसरवतो. त्यांच्या घरात माझं नामस्मरण होतं. जेथे काळसर्प बसू शकत नाही, तेथे रोग थांबू शकत नाही. मी भक्ताच्या हृदयात राहतो. मी त्यांच्या घरात राहतो. मी त्यांच्या विचारात राहतो. मी त्यांच्या श्वासात राहतो. भक्त हो, माझं नामस्मरण करा, तेवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. भिवू नका, घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी सदैव आहे. मला फक्त अंतःकरणातून हाक मारा. मी लगेच धावून